खरं म्हणजे लाडकी बहीण एवढी फेमस झाली, एवढी सुपरहिट झाली, विरोधकांच्या चारी मुंड्या चित झाल्या. आणि म्हणून लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, लाडके ज्येष्ठ आणि लाडके युवा हे सगळं निवडणुकीमध्ये प्रचारात तोंडात होतं ना माझ्या. आता कसं ते जाणार? लाडक्या बहिणींना कधीच विसरू शकत नाही. तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हालाही विसरू शकत नाही. पण यावेळेस काय झालं, निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी त्यांना जे मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करणार, आणि विरोधकांच्या पोटात गोळा आला. म्हणाले लाडकी बहीण हे चुनावी जुमला आहे, हे काय लाडकी बहीण योजना पैसे देणार नाहीत, निवडणूक गेली की निवडणुकीमध्ये यांना आम्ही धोबी पछाड देऊ. मग कोर्टात गेले, कोर्टाने पण त्यांना एक चांगला लगावला. मग मी म्हणालो बघा सावत्र भावांना, दुष्ट भावांना, आपण ज्यांनी खोडा घातलाय तुमच्या योजनेत त्यांना चांगला जोडा दाखवा असं म्हणालो मी. आणि माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर लाडक्या भावाचं ऐकलं, जोडा चांगला जोरात लगावला. आणि बघा लोकसभेच्या पाठोपाठ लोकसभेमध्ये तुम्हालाही वाटलं होतं की लोकसभेमध्ये आपल्या महायुतीला 17 आणि त्यांना 30 म्हणजे 30 म्हणजे सायत्रिक 18, 180 जागा. आणि तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी लोकसभेच्या देखील मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं. उभाटाला काय मिळणार, आणखी महाविकास आघाडीला काय मिळणार, सगळं झालं. परंतु या देशातल्या तमाम 140 कोटी जनतेने हे सर्व लोक एकत्र आले मोदीजींना हरवायला. परंतु या देशातली जनता मोदीजींच्या मागे उभी राहिली आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले. हॅट्रिक मारली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणींसारखे, लाडक्या भावांसारखे, ज्येष्ठांसाठी केल्या. आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनाची सांगड घातली. आणि म्हणून अवघ्या 4-5 महिन्यात वातावरण बदलवून टाकलं. लोकसभेचं वातावरण कुठच्या कुठं गेलं आणि 237 महायुतीचे आमदार निवडून आले. हा इतिहास आहे. आणि म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने पाहतोय. आता आपली आणखी जबाबदारी वाढली आहे. तुम्ही आरोप करत राहा. आता मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, अरे मनोहर जोशी सरांना शिवतीर्थावरून भरल्या सभेतून मुख्यमंत्री राहिलेला माणूस, लोकसभेचा सभापती राहिलेला माणूस, शिवसेना प्रमुखांच्या सोबत काम केलेला माणूस, याला खाली उतरवलं. तुमची झाली असती मी थांबवलं आणि उतरवलं. अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं. असं कसं होऊ शकतं? असा नेता कसं करू शकतो? पक्षाचा प्रमुख कसं करू शकतो? रामदासभाई पण एकदा षण्मुखानंदला यायला निघाले. मी त्यांना सांगितलं नाही, षण्मुखानंद मध्ये एक बैठक होती आणि तिथं सगळा प्लॅन ठरला. रामदासभाईंना कसं मनोहर जोशींसारखं अपमानित करायचं. मी बोललो येऊ नका इकडं. आणि रामदासभाई नाही आले. आणि ते तिकडे जे लोक आले होते प्लॅन करून, त्यांनी घोषणाबाजी सगळं काय करायचं, मला वाटतं योगेश वगैरे होते तिकडे, सिद्धेश होता. असं कसं करू शकतो? मी सांगतो, मी सांगायचो देखील, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्त्याला बळ द्या, कार्यकर्त्याला ताकद द्या, तर तुमचा पक्ष मोठा होईल. मारली. मग विधानसभेच्या निवडणुका समोर येतील म्हणून अगोदरच मंत्रिमंडळाचं वाटप झालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोण कोण मंत्री सगळे आता वाटप झालं. 5 स्टार हॉटेल बुक केले. कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी बोले प्रधानमंत्री झाले असतील मोदीजी, पण महाराष्ट्रात तर आपल्याला 30 जागा मिळाल्यात, म्हणजे आपल्याला क्लिअर मेजॉरिटी आहे. आपल्याला क्लिअर मेजॉरिटी आहे. सगळे हॉटेल बुकिंग सगळं झालं, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली. आणि लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या
घरातल्या पण सगळ्या पुरुष मंडळीला सगळ्यांना सांगितलं, या टायमाला तुम्हीचा नेहमी ऐकते मी, पण आता ऐकणार नाही, तुम्ही आमचं ऐकायचं आहे. आणि धडाधड मतांचा वर्षाव झाला. शोधून शोधून लोक मतदान करत होते. याचा मला अभिमान आहे, याचा आनंदही आहे, समाधानही आहे. कारण लोकसभेत पाठोपाठ विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आणि एकच फाईट, वातावरण टाईट झालं होतं की नाही. आणि कसं बदललं मग ते? महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिला, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा आल्या होत्या का? 237. पण मला विश्वास होता, तुमच्या एकनाथ शिंदेला विश्वास होता. रामदासभाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता, माझ्या बाजूला देवेंद्रजी होते, म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार. आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल, हे मी सांगितलं. माझे सगळे कार्यकर्ते मला कसं गावाला जाऊन देतील? आणि समोरचे लोक सांगत होते, जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही. काय झालं? आणि म्हणून आपण लढलो जागा. लोकसभेच्या 15 जिंकलो 7. थोडीशी गडबड मागे पुढे झाली, आपण ते काही तडजोड करायला लागले, नाही तर 3-4 जागा अजून आल्या असत्या. म्हणजे 10 ते 11 जागा शिवसेनेच्या आल्या असत्या 15 पैकी. आणि समोर उभाटाने लढवल्या 22, आल्या 9. लोकसभेत देखील आपल्याला उभाटापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली आपल्या धनुष्यबाणाला. आणि विधानसभेमध्ये ते लढले 97, आल्या 20. तुमचा एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना लढला 80, आले किती? तब्बल 60 लोक. मिळाली मतं 15 लाख मत. मग सांगा, खरी शिवसेना कोण? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? त्यांना काय विचार नकोच आहे, त्यांना प्रॉपर्टी पाहिजे, ती जाऊ दे. आणि म्हणून या जनते